श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे 315 सक्रिय रुग्ण. जिल्ह्यातल्या 1015 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर आणि राष्ट्रीय लोकअदालतीत 2081 प्रकरणं समोपचारानं निकाली. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी दिलेली ही माहिती. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 20,845 एवढी झाली असून यातील 19,774 बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्यानं घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली. सध्या एकूण 315 कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजपर्यंत कोविड-19 बाधेमुळे जिल्ह्यातल्या 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीनं काढण्यात आली. जिल्ह्यातल्या कुंटूर, बारड, मालेगाव, लहान, रोही पिंपळगाव या मोठ्या ग्रामपंचायतींचं सरपंचपद सर्वसाधारण वर्गासाठी सुटलं आहे, तर महादेव पिंपळगाव एसटी प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. जिल्ह्यातल्या 1015 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होईल. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी दिली. या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीचे दिवस म्हणजेच 25, 26 आणि 27 डिसेंबर हे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र स्वीकारली जातील. नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबरला होईल, तर 4 जानेवारी रोजी ती मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणुकीचं मतदान 15 जानेवारी रोजी तर मतमोजणी 18 जानेवारीला होणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 9वी ते 12वीच्या शाळा 2 डिसेंबरपासून सुरू झाल्या. 7 महिन्यानंतर प्रथमच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष तसंच सरपंच यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं. नांदेड तालुक्यातल्या विष्णुपूर इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत आमदार मोहन हंबर्डे यांनी केलं. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. नांदेड जिल्हा मृद सर्वेक्षण आणि चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं नुकतंच शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माती परीक्षण अधिकारी AS गुंजकर यांनी शेतकऱ्यांना माती आणि पाणी तपासणी करून पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा देण्याचं आवाहन केलं. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या 4,265 निराधार योजनेतल्या लाभार्थींना 91,23,800 रुपयांचं अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच विद्यापीठातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्रातही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेअंतर्गत लाभासाठी 6,752 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांना आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा करता येणार नाही, असं शासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणीकरण करावं असं आवाहन सहकारी संस्था नांदेड जिल्हा उपनिबंधक AD चव्हाण यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण 2,14,491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असून त्यापैकी बँकांनी 2,08,747 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. 1,76,479 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. या शेतकऱ्यांपैकी 1,75,012 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकरणात समोपचारानं आपापसातील वाद तंटे मिटावेत या उद्देशानं नांदेड जिल्ह्यात 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोकन्यायालयात 2081 प्रकरणं समोपचारानं निकाली काढण्यात आली. यातील आर्थिक व्यवहाराशी निगडीत असलेल्या प्रकरणात 9,32,06,551 एवढ्या रकमेची तडजोड झाली. नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते आनंद कल्याणकर. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.